आज दिनांक 7/9/2025 रोजी दुपारच्या सुमारास दहिसर पूर्व येथील जनकल्याण एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था या इमारतीमधील बिल्डिंग क्रमांक 3च्या इमारतीला खूप मोठ्या प्रमाणात आग लागली आणि या आगीमध्ये अंदाजे 3 ते 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे। तसेच काही लहान मुलं, वृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक हे अत्यंत गंभीर जखमी आहेत। या सगळ्या गोष्टीचा विचार करता आज आम्हाला खूप दुःख होत आहे। आम्ही तिकडचे रहिवासी म्हणून आम्हाला ज्या वेदना होत आहेत त्या आम्ही तुम्हाला शब्दात सांगू शकत नाहीत, पण तरीसुद्धा आज आपल्याला माध्यमातून सांगू इच्छितो की ही जी गोष्ट आज घडली आहे, अशीच घटना इमारत क्रमांक 1 व 2 मध्ये 4-5 वेळा घडलेली आहे। तरीसुद्धा आमच्या जनकल्याण सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील पदाधिकारी, अध्यक्ष, खजिनदार, सचिव यांना तसेच विकासक यांना या बाबतीत कुठलीही या गरीब रहिवाशांची पर्वा नाही। त्यांनी 29 ऑक्टोबर 2024 रोजी एसआरए विभागातील अधिकाऱ्यांमार्फत या लॉटरी वाटपाद्वारे सदनिकेचं अलॉटमेंट केलं व जानेवारी 2025 नंतर सदनिकाचं वाटप करण्यास सुरुवात केली। या 4 ते 5 महिन्याच्या कालावधीतच इतक्या मोठ्या प्रमाणात या इमारतीस आग लागणं म्हणजे या विकासकाने केलेल्या कामाचं तसेच या भ्रष्ट पदाधिकाऱ्यांच्या कामाचं आपल्या समोर काळं बाहेर आलेलं आहे आणि ह्यांनी कशा प्रकारे या जनतेच्या गरिबांच्या जीवाशी खेळ खेळलेला आहे समोर आलेला आहे। त्यानुसार यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीआधीच लोकप्रतिनिधीमार्फत 1000 चाव्यांचं वाटप केलं होतं आणि ह्या चाव्या परत घेऊन विकासकांकडे जमा करण्यात आल्या होत्या। जर आमच्या या इमारतीला कुठल्याही प्रकारची पूर्व परवानगी नव्हती, फायर एनओसी नव्हती किंवा झालेली कामं पूर्ण अर्धवट होती, पिण्याच्या पाण्याची लाईन नाही आहे, रस्त्याची व्यवस्था नाही आहे, आज आपण अवस्था बघितली असेल की फायर ब्रिगेडच्या गाड्या तिथे चढत नव्हत्या, अशा प्रकारे अवस्था असताना सुद्धा या विकासकांनी, या पदाधिकाऱ्यांनी आपल्या या सदनिकेचं वाटप करण्याचा घाट जो घातलेला आहे, अलॉटमेंट करण्याचा घाट घातलेला आहे, याचा अर्थ कुठेतरी डाळीमध्ये काळं आहे किंवा काळं शिजतंय असं आपल्याला म्हणणं वावगं ठरणार नाही। कारण की लोकांचे 3 ते 4 वर्षाचं भाडं थकीत असताना सुद्धा या विकासकाने अजूनपर्यंत भाडं दिलेले नाहीत लोकांची। आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी केली आहे। एसआरएच्या पोर्टलला आम्ही विचार करतोय की एसआरएकडे तक्रार करावी, पण एसआरएच्या पोर्टलला आमचं हे प्रोजेक्ट सुद्धा रजिस्टर नाही आहे आणि एसआरए म्हणते की तुम्ही आम्हाला ऑनलाईन तक्रारी करा। आमच्याकडे गरीब रहिवासी ऑनलाईन तक्रारी करायला जातात, पण पोर्टलवर आपलं संस्था रजिस्टरच नाही आहे, तर आम्ही तक्रारी करायच्या कुठे? आम्ही लेखी तक्रारी करायला गेले तर डिपार्टमेंट घेत नाहीये। याचा अर्थ ह्या विकासकाचं तसेच प्राधिकरणाचं काहीतरी साठवलोट आहे हे कळण्या इतके जनता मूर्ख नाहीये आणि आज जी घटना घडली आहे ही अधिकाऱ्यांच्या आणि विकासकाच्या हलगर्जीपणामुळे तसेच आमचे जे पदाधिकारी आहेत ते विकासकाच्या दावणीला बांधलेले आहेत हे ते जाणीवपूर्वक सांगावं वाटतंय आणि त्यांच्या या हलगर्जीपणामुळेच ही आग लागलेली आहे। आणि आज लोकांची अवस्था, लोकांना तिथे 3 नंबर बिल्डिंग मधून लोकांना बेघर व्हावं लागतंय, कारण की आज जी इमारत रिकामी केलेली आहे त्यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न, खाण्याचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे। आणि आज तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जे तिकडे सांत्वन करून फिरताय, पण आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी सांगावीसं वाटते की तिकडच्या जनतेला, रहिवाशांना तुमच्या अन्नाची जे वाटप करतात, नाश्ता, चहा, पाणी याची गरज नसून नियमानुसार आम्हाला ज्या मूलभूत गरजा हव्या त्या इमारतीमध्ये लिफ्ट, पाणी, चांगले रस्ते, लोकांना वावरता यावं यासारखा तरी परिसर हवाय। आज जो कोंडून आणि गुदमरून 22 ते 23 लोक गंभीर जखमी झालेले आहेत, याची तरी जाणीव ठेवा। याआधी अशी आग 1 नंबर व 2 नंबर बिल्डिंगमध्ये लागलेली होती, त्यानुसार विकासकाने याची दखल घ्यावी आणि आपणा सर्वांच्या माध्यमातून मी दहिसर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच डीसीपी ऑफिस, सहकार खात्याचे एसआरएचे सीईओ कल्याणकर साहेब यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जे कोणी दोषी असतील, पदाधिकारी आहेत, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व अशी घटना पुन्हा या ठिकाणी घडणार नाही
किंवा आमच्या जनकल्याणमध्ये किंवा कुठल्याही एसआरच्या इमारतीमध्ये घडणार नाही याची आपण दक्षता घ्यावी.